महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजप विरोधात युद्ध पुकारले। देवेंद्र फडणवीसांची आता ही अस्तित्वाची लढाई आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी फडणवीसांवर केलाय। निवडणूक जिंकण्यासाठी जिहादचा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप सुद्धा संजय राऊतांनी केला। देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी आहे। ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, कारण त्यांचं अस्तित्व गेल्या 2.5 वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे। लसूण 500 रुपये किलो झाला आहे, कांदा 100 रुपये किलो झालेला आहे। असे अनेक विषय आहेत। त्याच्यावर न बोलता निवडणुका जिंकण्यासाठी हा जिहाद, तो जिहाद, तो जिहाद, खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या विरुद्धच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेनं युद्ध पुकारलंय। त्याला तुम्ही जिहाद म्हणत असाल, आम्ही युद्ध पुकारलंय म्हणतो। तर यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे। निवडणूक जिंकण्यासाठी जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो असं संजय राऊत यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीसांसाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। जनतेनं भाजप विरोधात आता युद्ध पुकारले, त्यामुळे यंदा महाविकास आघाडीचंच सरकार येणार असा दावा संजय राऊत यांनी केला। महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी ही लढाई आहे आणि ही देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा अस्तित्वाची लढाई असल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं।